नमो अरिहन्तान् नमो सिद्धानं नमो आयरीयानं नमो वज्झायानं नमो लोये सौवसाहूनं श्रीमत्परं गम्भीरं स्याद्वादामोघलाञ्छनम् जियात्रैलोक्यनाथस्य शासनं जिनशासनं शासनं जिनशासनम्. सर्वांना आवाज येत असेल? प्रवीणजी, आवाज येत आहे? हो, येतोय आवाज. आचार्य श्री मानतुंग स्वामी द्वारे विरचित भक्ती आणि अध्यात्माचा महान स्तोत्र भक्तामर महाकाव्य, आणि या महाकाव्यावर विगत दिवसांमध्ये जी चर्चा आपली झालेली आहे त्या चर्चेच्या अनुषंगाने कालपासून पुनश्च आपण प्रारंभिक भूमिका या विषयावर चर्चा प्रारंभ केलेली होती. आज त्याच चर्चेला थोडं पुढे घेऊन जाताना आपण या विषय वस्तूला पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया की त्या माध्यमातून पुनश्च आपण भक्तामर स्तोत्राच्या मूळ छंदांचं रसास्वादन घेऊ शकणार. काल आपण विषय बघितला होता की जो ज्ञानी भक्त आहे, जो खरा भक्त आहे, तो खरा भक्त कधीही जिनेंद्र भगवंतांकडे कोणत्याही प्रकारची याचना करीत नाही. तो तर फक्त वीतरागतेला प्राप्त करण्याच्या उद्देशातून जिनेंद्र भगवंतांची भक्ती करतो, जिनेंद्र भगवंतांची स्तुती करतो आणि त्या स्तुतीच्या माध्यमातून तो स्वतःच्या आत्मकल्याणाकडे वळतो. परंतु ती स्तुती करताना त्याचे कषाय मंद होतात. त्या कषायांच्या मंदतेमुळे पुण्यबंध होतो आणि त्या पुण्यबंधामुळे ज्या लौकिक अनुकूलता आहेत त्या सर्व लौकिक अनुकूलता या जीवाला प्राप्त होतात. त्यासोबतच जीवांची रुची आपण जर बघितली होती तर जीवांची रुची आपण काल 3 प्रकारे बघितलेली होती. एक तर लौकिक रुचीवाले जीव, एक साहित्यिक रुचीवाले जीव आणि एक आध्यात्मिक रुचीवाले जीव. यामध्ये लौकिक रुचीचे जे जीव आहेत ते सर्व जीव या भक्तामर स्तोत्राच्या माध्यमातून म्हणा किंवा जिनेंद्र भगवंताच्या भक्तीच्या माध्यमातून लौकिक अशा पुण्योदयाची इच्छा करतात, लौकिक सुख सामग्री साधनाची इच्छा करतात. परंतु जे साहित्यिक रुचीवाले असतात ते त्या साहित्यामध्ये काय सूक्ष्म आहे, काय विषय वस्तू आहे, छंद, अलंकार, भाषा, न्याय, व्याकरण या सगळ्या गोष्टींची चर्चा करतात, त्या विषय वस्तूला ते पाहतात. परंतु लौकिक आणि साहित्यिक रुचीला सोडून जे जीव आध्यात्मिक रुचीचे आहेत त्या आध्यात्मिक रुचीवाले जीव त्या भगवंताच्या भक्तीच्या माध्यमातून मी कशा प्रकारे शुभ भावामध्ये राहणार आणि शुभ भावाच्या माध्यमातून कशा प्रकारे वितरागतेकडे जाणार याबद्दलचा त्यांचा जो आहे तो मुख्य हेतू असतो. आपण सर्वजण स्वाध्यायी आहात, आपण सर्वजण जे आहे वितरागतेच्या खऱ्या स्वरूपाला जाणता. त्यामुळे निश्चित रूपाने लौकिक पुण्यबंध हा आपला मुख्य हेतू असायला नको. कालच सांगितलं होतं की जिनवाणीचा जो जीव स्वाध्याय करतो, आज आपण अर्धा तास पाऊण तास या ठिकाणी बसणार आहे तर सहजच 10 गोष्टींची आपल्याला प्राप्ती होते. काल अनिताजी रणदिवे आणि
सुधाकरजी साहेबांनी ते काल प्रश्न विचारले होते ते ग्रुपवर मी पाठवायचं राहिलेलो आहे. काल थोडी व्यस्तता होती. मी आज ते ग्रुपवर आपल्याला शेअर करतो आणि सगळ्या गोष्टी आपल्याला ग्रुपवर जे आहे ते शेअर करण्यात येतील. आणि यासाठीच एक सूचना देखील मध्यभागी देऊ इच्छितो की एक लिंक आपल्याला आज सकाळी 8 वाजता आलेली असेल भक्तामर ग्रुप नावाने. त्या पाठीमागे फक्त एवढाच उद्देश आहे की मी माझे जे परिचित आहेत किंवा आपले जे परिचित असतील त्यांना आपण ती लिंक पाठवलेली आहे. त्यामुळे अनेकांना जे आहे कधी जर कोणाला आपण विसरून गेलो तर ते जीव या भक्तामरच्या क्लास पासून वंचित राहतील. म्हणून जो आहे तो ग्रुप बनविण्यात आलेला आहे. आपण तो ग्रुप जॉईन करावा आणि या 2 ग्रुपवर जो लेवल 6 चा ग्रुप आहे त्या ग्रुपवर आणि पाठ भक्तामर या ग्रुपवर यापुढील सर्व सूचना ज्या आहेत भक्तामरच्या विषयासंबंधी आदान प्रदानच्या सर्व सूचना, त्याची विषय वस्तू, त्याच्या पीपीटी ह्या सर्व त्या ग्रुपवर जे आहे आपल्याला सेंड करण्यात येतील. त्यामुळे मुख्यतः या 2 ग्रुपचीच आपण जी आहे ती प्रधानता ठेवावी. यानंतर त्या ठिकाणी जे आहे आपण काल बघितलं होतं की हा जीव या रुचिवंत रूपाने आपण सर्व तर आध्यात्मिक रुचीचे जीव आहोत. पण काल एक प्रश्न आपल्या समोर आलेला होता की आध्यात्मिक रुची असताना देखील की ही जी पुन्हा पुन्हा शब्द आपण वापरतो की कर्तृत्वाचा आरोप, भक्ती जी असते ती भक्ती कर्तृत्वाच्या आरोपाप्रमाणे असते. काल मायाजींनी हा प्रश्न विचारला होता. मायाजी आहेत का? कारण की ज्यांनी विचारला त्यांचं समाधान जे आहे अवश्य रूपाने यायला पाहिजे. तर बघा एक सामान्य उदाहरण आपण समजून घेऊया. आपल्या घरामध्ये साखरेचा डबा असतो. आपण त्याला काय म्हणतो? साखरेचा डबा, गुळाचा डबा. तर आता जो साखरेचा डबा आहे तो खरोखर साखरेचा आहे का? तो साखरेचा डबा नाही. तो प्लास्टिकचा डबा असेल त्याच्यामध्ये साखर ठेवलेली आहे किंवा स्टीलचा डबा असेल त्याच्यामध्ये साखर ठेवलेली आहे. ती साखर आहे म्हणून त्या डब्याला म्हणण्यात येतं साखरेचा डबा. त्या डब्याला म्हणण्यात येतं गुळाचा डबा. आज साखरेच्या डब्यातून साखर काढली आणि आपण त्यामध्ये एखादी दुसरी वस्तू ठेवली, मीठ ठेवलं, तर त्याला आपण काय म्हणणार? मिठाचा डबा. म्हणजे त्या वस्तूमध्ये जो पदार्थ आहे त्या पदार्थाचा आरोप त्या डब्यावर केला जातो. साखरेचा डबा आजपर्यंत कोणी बघितलेला नाही, पण साखर आहे त्या संयोगाने त्याला साखरेचा डबा म्हणण्यात येतं. त्याच प्रकारे जो भक्त आहे तो भक्त हे जाणतो की वीतरागता सर्वगता हितोपदेशीपणा असणारे जे आमचे खरे देव आहेत ते जगातील कोणत्याही पदार्थाचे करता नाही, जगातील कोणत्याही पदार्थाचे हरता नाही, जगातील कोणत्याही वस्तूचं एक कण देखील कमी जास्त करू शकत नाही. या ठिकाणी तर अणुअणुची स्वतंत्रता आहे. पण तथापि त्या भक्तीचा एवढा विशेष अनुराग असतो की तो काय म्हणतो की हे भगवान जे काही झालं ते तुमच्यामुळे झालं. काल मी उदाहरण दिलं होतं ना, ज्ञान आपण प्राप्त करत आहात माझ्यामुळे करत आहात की स्वतःमुळे करत आहात? की स्वतःमुळे करत आहात. आणि त्यामध्ये निमित्त होईल, पण निमित्त हा खूप लांबचा आहे, त्याचं त्या ठिकाणी काही अधिक महत्व नाही. त्याच प्रकारे कर्तृत्वाचा आरोप कसा करण्यात येतो की हे जिनेंद्र भगवान आपणच सुखाला देणारे आहात आणि आपणच दुःख हरणारे आहात. म्हणून छडाला मध्ये देखील जे आहे पंडित दौलतरामजींनी लिहिलं, काय लिहिलं त्या ठिकाणी की जे त्रिभुवन में जीव अनंत सुख चाहे दुख ते भयवंत. मग सुख कोण देणार? दौलतरामजी देणार का? दौलतरामजी देणार नाही. आपल्या स्वतःच्या उदयामुळे जे आहे सुख आणि दुःख, पुण्य पाप जसं असेल, पुण्याचा उदय असेल तर सुख, पापाचा उदय असेल तर प्रतिकूल परिस्थिती, हे सर्व प्राप्त होणार आहे. तर त्यामुळे तुम्ही मला सुख देणारे आहात, तुम्ही माझ्या दुःखाला हरण करणारे आहात. हे जिनेंद्र भगवान तुम्हीच मोक्ष देणारे आहात. हे जिनेंद्र भगवान तुम्ही माझे स्वामी आहात, मी तुमचा सेवक आहे. हे जिनेंद्र भगवान तुम्ही माझी दीनता हीनता नष्ट करणारे आहात. हे जिनेंद्र भगवान तुम्ही या जगाचे तारणहार आहात. मैंने तेरे ही भरोसे महावीर जगत में नैया डार दिनी. कोणाच्या भरोशावर?
प्रवीणजी, प्रवीणजी आहेत आमचे, प्रवीणजी आंबेकर, लक्षात येत आहे ना? की मैंने तेरे ही भरोसे. तर खरोखर जिनेंद्र भगवान जे आपले वितरागी परमात्मा आहेत ते तर सिद्धशिलेवर विराजमान आहेत, ते आता पुन्हा येणार नाहीत. पण अशा प्रकारे आपण त्याच्यामध्ये काय करतो, आरोप करतो. बघा, आरोपचा अर्थ काय होतो, दोष. बघा, दोष आणि दोषी यामध्ये अंतर आहे. दोष आणि दोषी, दोषी जेव्हा गुन्हा सिद्ध होतो तेव्हा तो दोषी म्हटल्या जातो. पण एखाद्यावरती जो आहे की हे यांच्यावर जी आहे काय आहे, त्याबद्दलची कार्यवाही सुरू आहे, तर तो फक्त दोष आहे. दोष असणे हा त्या व्यक्तीला दोषी बनवत नाही. त्यामुळे आरोप करणे, आरोप केला म्हणून खरोखर तीर्थंकर आपल्याला ते सर्व देतील असं नाही, असं मुळातच नाही. हा तर वस्तू स्वतंत्रतेचा दर्शन आहे. हा जो जैन दर्शन आहे तो अणुअणूची स्वतंत्रता सांगतो. परंतु भक्ती ज्या ठिकाणी केली जाते त्या भक्तीच्या वेळेला या ज्या सर्व गोष्टी असतात त्या सर्व गोष्टी क्षम्य असतात. क्षम्य म्हणजे त्या ठिकाणी असं म्हटलं जाईल की जिनेंद्र भगवान आपण सर्व मला देत आहात, परंतु त्या ठिकाणी वितराक्तीची जी आहे ती प्रधानता असल्यामुळे इतर गोष्टीची त्या ठिकाणी गौणता असते. आणि जेव्हा स्तुती, साहित्य, प्रथमानुयोगाचे जेवढेही शास्त्र आहेत त्या प्रथमानुयोगाच्या सर्व शास्त्रांमध्ये आपल्याला अशाच प्रकारे वर्णन मिळणार. पण त्याच्या सर्वात शेवटी जेव्हा आपण जाणार तेव्हा त्या ठिकाणी काय सांगितलं जाईल, त्या ठिकाणी हे सांगितलं जाईल की हे जिनेंद्र भगवान, खरोखर जो व्यक्ती आपल्या आत्म्याला जाणतो तोच हे सर्व काही प्राप्त करतो, आपण कोणालाही काहीही देणार नाही. भक्तीमध्ये जसे सांगितलेले आहे तशा प्रकारेच मानणे ही महा मोठी चूक आहे, हे लक्षात घ्या. काय सांगितलं दीपकजी, काय सांगितलं, भक्तीमध्ये जे जे वर्णन कवी करतो त्याच प्रकारे आपण स्वतः समजून घेणे हे फार मोठी चूक आहे. हा मिथ्यात्वाचा दोष लावणारा आहे. कारण की भक्ती आपण जर ऐकली तर कशा कशा प्रकारच्या भक्ती आपण जे आहे बघू शकतो. शांतीनाथ पूजन बघा, आदिनाथ पूजन बघा, इतर अनेक पूजन बघा. त्या ठिकाणी काय सांगितलंय, आदिनाथ भगवंताच्या पूजेमध्ये काय म्हटलेलं आहे की हे प्रभूवर मारी दीन तनी सुन विनती, मी दीन आहे आणि माझी विनंती ऐका आणि काय करा, माझ्या विनंतीला आपण प्राधान्य देऊन दूर करा. खरोखर आदिनाथ भगवान करणार आहेत का? नाही. त्यामुळे भक्तीमध्ये जे आहे एक प्रकारे ह्या अशा प्रकारच्या गोष्टींचा खूप भरमार असतो, पण त्या ठिकाणी त्या गोष्टींना तसंच ग्रहण करणे ही जी आहे ती मुख्यतः चूक आहे, श्रद्धेची चूक आहे. म्हणून जे ज्ञानी जीव असतात त्यांचा विवेक आणि श्रद्धा लक्षात घ्या. मोहिरे साहेब काय सांगत आहे, ज्ञानी जीवांची जी श्रद्धा आहे आणि जी विवेक आहे म्हणजे श्रद्धा आणि ज्ञान आहे ते विचलित होत नाही. कोणत्याही प्रकारची भक्ती करा, कसाही प्रसंग येऊ द्या, ते विचलित होत नाही. त्याच्यामध्ये ते निरंतर कसे राहतात, स्थिर राहतात आणि निरंतर स्थिर राहतात. म्हणून भक्ती ही प्रशस्त राग आहे. प्रशस्त राग म्हणजे प्रशस्त राग, अरे मुनिराज करतात, मुनिराजांचे षट आवश्यक आहेत ना, समता समारे थुती उचारे वंदना जिन देवको, तीन आवश्यकता हे सांगितले, समता, स्तुती आणि वंदना. ते मुनिराज देखील करतात, पण ते मुनिराज देखील करताना त्यामध्ये त्यांना माहिती आहे की जिनेंद्र भगवान मला काहीही देणारे नाही. माझ्या जे आहे ते प्रश्न आवाज येते आता? श्राव्या, श्राव्या आहे ना, श्राव्या, श्राव्याला एक छोटासा प्रश्न विचारतो की बाळा तू अभ्यास करते आणि जेव्हा तू अभ्यास करते तर अभ्यास केल्यानंतर परीक्षा कोण देतं, तू देते की शिक्षक देतात? कोण देते? शिक्षक देतात की तू देते? परीक्षा कोण देते?
आपण देतो ना स्वतः, आणि आपण दिल्यानंतर पास झालो पहिल्या नंबरनी, तर पास झाल्यानंतर कोणाच्या पाया जाऊन पडतो? कोणाच्या पाया जाऊन पडतो? आई वडिलांच्या पाया जाऊन पडतो, शिक्षकांच्या पाया जाऊन पडतो. हा, बरोबर की नाही? मग मला सांग, परीक्षा खरोखर कोणी दिलेली आहे? आई वडिलांनी दिली, शिक्षकांनी दिली, की तू दिली? हा, मेहनत करून तर परीक्षा आपण स्वतः दिलेली आहे, पण त्यांच्यावर आपण काय करतो? तुमच्या आशीर्वादाने प्राप्त झालं. पण त्या ठिकाणी आपली बुद्धी एकदम स्पष्ट असते. काय असते स्पष्ट? की खरोखर शिक्षकांनी काही केलेलं नाहीये, आई वडिलांनी काही केलेलं नाही आहे, मी स्वतः अभ्यास केला आणि म्हणून मी याच्यामध्ये काय झालेलो आहे? पास झालेलो आहे. त्याच प्रकारे आचार्य देवांच्या दृष्टीमध्ये ही परिपूर्ण स्पष्टता आहे की वीतरागी जिनेंद्र परमात्मा काहीही देणारे नाहीत, पण तथापि ते उच्च स्थानावर आहेत, ते मोठ्या स्थानावर आहेत, म्हणून मी त्यांची काय करतो? भक्ती करतो, त्या भक्तीचा आरोप त्यांच्यावर करतो. पण खरोखर जर बघितलं तर आपल्यासारख्या सर्व जीवांनी हा विषय लक्षात घ्यायला पाहिजे की ज्या प्रकारे अभ्यास मी केला तर मलाच मार्क मिळणार आहे, शिक्षक किंवा आई वडिलांना नाही. मग भगवंतांमध्ये असं का होतं? भगवंतांच्या श्रेणीमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा असं का होतं? तेव्हा देखील ही बुद्धी ठेवायची आहे की जिनेंद्र भगवान तर फक्त मला आदर्श आहे. अशरीरी सिद्ध भगवान आदर्श तुम्ही मेरे. हा, फक्त आदर्श आहेत, मला त्यांच्यासारखं बनायचं आहे, पण ते मला काहीही देत नाही. ही बुद्धी विशिष्ट रूपाने जे आहे आपली असायलाच पाहिजे. वास्तविक रूपाने हे सर्व औपचारिक व्यवहार आहेत, खूप औपचारिक. हा जो आहे तो उपचारित असद्भूत व्यवहार नाही आहे, पण असा व्यवहार नाही असून देखील त्या ठिकाणी भक्तीची मुख्यता असल्यामुळे त्या ठिकाणी वितरागी भगवंतावर कर्तृत्वाचा आरोप करण्यात येतो, पण वितरागी भगवान जे आहे काहीही करत नाही. याबद्दलची चर्चा आपण पाठीमागे केली होती आणि मला असं समजतं की आज हा विषय कदाचित आपल्या सर्वांच्या लक्षात आलेला असेल. मुख्यतः हे सांगा, कर्तृत्वाचा आरोप या शब्दाचा एवढाच अर्थ आहे की जिनेंद्र भगवान तुम्ही असं करता, तुम्ही असं करता म्हणून मी तुमच्या समोर ती वस्तू मागणार नाही. दोन गोष्टी आहेत बघा. दोन गोष्टी काय आहे? एखादा व्यक्ती काहीतरी देतो म्हणून त्याच्याकडे ती वस्तू मागायला जाणे, देतो म्हणून मागायला जाणे, ही झाली याचना. ही काय झाली? याचना. जैन धर्मामध्ये याचक वृत्ती नाही आहे. जैन धर्मामध्ये जी आहे ती कोणती वृत्ती आहे की यामध्ये परमात्मा बनविण्याची वृत्ती आहे, याचना वृत्ती नाही. आचार्य देव देखील जेव्हा जिनेंद्र भगवंतांना म्हणतात की हे जिनेंद्र भगवान, मी तुमची भक्ती करतो, तुम्ही अशा प्रकारे जे आहे मोक्षाचा मार्ग दाखविणारे आहे, पण मोक्ष देणारे नाही. मोक्ष तर माझ्या स्वतःच्या उपयोगाची जी स्थिरता आहे त्या माध्यमातूनच प्राप्त होणार, इतर माध्यमातून नाही. अशा प्रकारे जे आहे कर्तृत्वाचा जरी आरोप केला तर ही भक्तीची प्रधानता असते. द्रव्यानुयोग, कर्णानुयोग मध्ये, चरणानुयोग मध्ये ही गोष्ट आपल्याला मुख्यतः दिसून येणार नाही, पण भक्ती साहित्यामध्ये आणि प्रथमानुयोग साहित्यामध्ये ही गोष्ट अधिक रूपाने दिसून येते. फक्त त्या ठिकाणी एवढंच जाणावं की या ठिकाणी रागाची तीव्रता आहे आणि रागाची तीव्रता आहे म्हणून त्या ठिकाणी त्या ज्ञानी भक्त जो आहे तशा प्रकारची भावना या ठिकाणी व्यक्त करतो. समजले सगळ्यांना? हा एवढा विषय लक्षात आला की नाही आला? कर्तृत्वाचा आरोप. अतुलजी, डॉक्टर अतुलजी, आपण सर्वात पहिल्यांदा टेस्ट सोडवलेली होती, त्यामुळे पहिला नंबर तर आपलाच आहे हे नक्की मला माहिती आहे. हा, सगळ्यांचाच पहिला नंबर आहे असं काही नाही. आता आपण जे आहे याच्यावर देखील टेस्ट घेतली तर तुम्हाला लगेच स्वतःचा स्कोर स्वतःलाच कळून येईल. हा, आता या ठिकाणी नंबर नाही काढणार, स्वतःचा स्कोर तुम्ही स्वतःच ओळखून घ्यायचा आहे. पण फक्त विषय समजून घ्या आणि विषयाला चांगल्या, जर काही शंका असते, प्रश्न अवश्य विचारा. फक्त अन्य प्रश्न असतील कदाचित तुमचे, त्याला मी सध्या प्राधान्य त्यांनाही समाधान करू, पण इतर भक्तांवर संबंधित जे प्रश्न असतील त्याचंही आपण समाधान घेत घेत पुढे जाऊया. यानंतर आता भक्ती म्हणजे काय, त्या भक्तीच्या एक सामान्य रूपाने जे आहे
आपण सारिकाजी आपला काहीतरी प्रश्न आहे, मी थोड्या वेळाने आपल्याला अनम्यूट करतो, थोड्या वेळाने आपल्या प्रश्नाकडे आपण येऊया. शेवटचे 5 मिनिटं मी आपल्या सर्वांकडे येणार आहे. आपली जी काही शंका असेल त्यामध्ये आपण नक्की रूपाने ते विचारू. आता यामध्ये भक्ती जी आहे ती भक्ती एक त्रिमुखी प्रक्रिया आहे. भक्ती ही त्रिमुखी प्रक्रिया कशी की भक्त, भगवान आणि राग. लक्षात घ्या, भक्त, भगवान आणि भक्ताचा राग, हे 3 जेव्हा एकत्र येतात तेव्हा भक्ती निर्माण होते. भक्तीमध्ये भक्तही असला पाहिजे, भगवान देखील असले पाहिजे आणि त्या भक्ताचा त्या भगवंताबद्दल जो प्रशस्त राग उत्पन्न झालेला आहे तो राग देखील असला पाहिजे. जेव्हा भक्त असतो, भगवान असतो आणि तो प्रशस्त राग जेव्हा या दोघांना जोडतो, त्यातून जी काही स्तुती, ती मग शाब्दिक असो, ती वाचिक असो किंवा ती कायिक असो. शाब्दिक म्हणजे शब्दांच्या माध्यमातून, कायिक म्हणजे नमस्कार इत्यादी करून, किंवा कायिक म्हणजे नमस्कार इत्यादी करून, आणि मानसिक म्हणजे आपण विचार करू शकतो. समजा एखादा व्यक्ती आहे आणि त्याच्या स्वतःच्या पुण्य पापा उदयाच्या अनुसार त्याला बोलता येत नाही, त्याला शब्द नाही, पण मनामध्ये आनंद होतो की नाही होत? खूप आनंद होतो मनामध्ये. तर ती मानसिक भक्ती त्याची त्या ठिकाणी आपण म्हटल्या जाऊ शकते. तर अशा प्रकारे कायिक, वाचिक आणि मानसिक या भक्तीच्या माध्यमातून जे आहे वर्णन करणे, ती खरोखर प्रशस्त अशी रागात्मक भक्ती आहे. खऱ्या जीवाला, खऱ्या ज्ञानीला वीतरागी देव, निर्ग्रंथ गुरु आणि अनेकांतमयी जो धर्म आहे, त्या तिघांची त्याला काय आहे, ओळख आहे. आणि त्या तिघांची ओळख असल्यामुळे सहजच तो राग उत्पन्न होतो आणि याच्या माध्यमातून ती भक्ती सिद्ध होते. पण एक लक्षात घ्या, त्या भक्तीच्या पाठीमागे लौकिक कार्याची सिद्धी, जे महत्वाचे ते लक्षात घ्याल. लौकिक कार्यांची सिद्धी, सतीशजी, प्रफुल्लताजी, सतीशजी आहेत, लक्षात येते ना? लौकिक कार्यांची सिद्धी ही भक्तीचा हेतू कधीही नसतो. की लौकिक कार्यांची सिद्धी व्हावी हा भक्तीचा कधी हेतू नसतो. भय आहे, आशा आहे, स्नेह आहे, लोभ आहे, या सगळ्या गोष्टींची पूर्तता व्हावी हा त्या भक्तीचा कधी हेतू नसतो. जर भय, आशा, स्नेह, लोभ इत्यादीमुळे किंवा लौकिक कार्याच्या सिद्धीमुळे जर आपण भगवंताची भक्ती करतो तर ती भक्ती काय आहे, मिथ्यात्व आहे. ती भक्ती या जीवाला मोक्षाला प्राप्त नाही करवणार, तर संसाराची कारण असल्यामुळे आणखी आपल्याला संसारामध्ये काय करणार आहे, रुजवणार आहे. या सगळ्या विषयांचा खुलासा हळूहळू जेव्हा आपण भक्तामलच्या मूळ छंदावर येऊ तेव्हा येणार आहे. पण तथापि या प्रारंभिक भूमिकेमध्ये आपली बुद्धी अत्यंत स्पष्ट झाली पाहिजे की हे जिनेंद्र भगवान ही स्तुती फक्त आणि फक्त मी वितरागतेच्या प्राप्तीसाठी करत आहे, इतर कोणत्याही प्राप्तीसाठी नाही. आता भक्ती किंवा स्तुती कशाला म्हणतात तर त्याबद्दल काल मी तुम्हाला एक परिभाषा सांगितलेली होती, भूताद्भूत गुणोद्भावनम स्तुती. आता दुसरी जी आहे ती सर्वार्थ सिद्धीमध्ये त्याची एक परिभाषा येते. ती परिभाषा काय आहे, अर्हदाचार्य बहुश्रुत प्रवचनेषु भाव विशुद्धी युक्तोनुराग भक्ती. थोडा हळू म्हणतो किंवा ग्रुपवर देखील मी परिभाषा सेंड करतो, आपण लक्षात घेऊया की अर्हदाचार्य बहुश्रुत प्रवचनेषु भाव विशुद्धी युक्तो अनुराग भक्ती. काय आहे त्याचं तात्पर्य? त्याचं तात्पर्य आहे अर्हदाचार्य, अर्हंत. आता सिद्ध का नाही घेतले या ठिकाणी? कारण की आपल्याला जे मार्ग सांगणारे आहे, नमोकार म्हणतात सगळ्यांना माहिती आहे की नमो अरिहंतानम, म्हणजे पहिल्यांदा कोणाला नमस्कार केला, अरिहंतांना. आणि का केला? कारण की ते हिताचा आपल्याला उपदेश देतात म्हणून केला. ते जवळचे आहेत, हिताचा उपदेश दिलेला आहे म्हणून. तर त्या प्रकारे या ठिकाणी अर्हदाचार्य, अर्हंत आचार्य, बहुश्रुत. बहुश्रुत मध्ये कोणाला घ्यायचं तर बहुश्रुत मध्ये घ्यायचं उपाध्याय परमेश्वरना, म्हणजे अर्हंत, आचार्य, उपाध्याय. आणि साधू,
साधूंना देखील बहुश्रुत या शब्दामध्ये काय केलेलं आहे, गर्भित केलेलं आहे. आणि पुढे सांगितलं प्रवचनेषु. प्रवचनेषु, प्रवचनेषु म्हणजे काय की द्वादशांग रूप जिन्वानी माता, म्हणजे देव, शास्त्र आणि गुरु या तिघांना यामध्ये काय केलं, सम्मिलित केलं. अरहंत, आचार्य, उपाध्याय, साधू आणि जिन्वानी माता यांच्या माध्यमातून माझ्या भावविशुद्धी, माझ्या परिणामांच्या विशुद्धीसाठी, माझ्या परिणामांची अत्यंत विशुद्धी होण्यासाठी जो अनुराग उत्पन्न होतो, जी प्रीतिभाव उत्पन्न होतो, त्या प्रीती भावनेचं नाव काय आहे, भक्ती, असं त्याला आपण म्हणू शकतो. अशा प्रकारे भक्तीची ही जी परिभाषा आहे ती सर्वार सिद्धीमध्ये दिलेली आहे आचार्य पूज्यपाद स्वामी. आणि पुन्हा भगवती आराधनामध्ये देखील अशीच परिभाषा दिली. त्या ठिकाणी म्हणतात अर्हदादी गुणानुरागो भक्ती. अर्हदादी गुणानुरागो भक्ती म्हणजे अरहंत इत्यादींच्या गुणांमध्ये अनुराग करणे, गुणांमध्ये प्रीती करणे. त्या गुणांमध्ये जी प्रीती आहे, जी अनुरागता आहे, त्या अनुरागतेचं नाव काय आहे, भक्ती. अशा प्रकारे भगवती आराधना जे आचार्य शिवकोटी यांचा ग्रंथ आहे आणि सर्वार सिद्धी आचार्य पूज्यपाद स्वामी यांच्या या ग्रंथामध्ये जी आहे भक्तीची परिभाषा दिलेली आहे. इतरही नियमसार, समयसारच्या तात्पर्य टीका या ठिकाणी अनेक परिभाषा दिलेल्या आहेत. पण त्यामध्ये न जाता सध्या आपल्या मूळ विषय वस्तूकडे आपल्याला जायचं आहे. म्हणून अधिक विस्तार न करता या ठिकाणी भक्ती म्हणजे पंचपरमेष्ठींच्या गुणांमध्ये अनुराग करणे. आणि त्यासोबत सोबत एक महत्वाची परिभाषा की भक्तीच्या वेळेस जे भगवंतांमध्ये गुण आहेत ते आणि जे भगवंतांमध्ये गुण नाहीत ते यांचा देखील त्या ठिकाणी काय केला जातो, वर्णन करण्यात येतो. आता भगवंतांमध्ये जे गुण आहेत ते तर लक्षात आलं असेल, वितरागता, सर्वगता, हितोपदेशीपणा. पण भगवंतांमध्ये कोणते गुण नाहीत, ते सुख देणारे नाहीत, ते मोक्ष देणारे नाहीत, ते दुःखाला हरण करणारे नाहीत, ते तारण तरण नाहीत. पण तथापि त्यांच्यावर आरोप करणे, त्यांच्यावर काय करणे, आरोप करणे. या आरोपाचं जे नाव आहे त्याचं नाव काय आहे, भक्ती. पण त्यावेळेस लक्षात ठेवायचं आहे की आरोप करण्यात येत आहे ते आरोपी नाहीत, आरोप करण्यात येत आहे पण ते आपल्याला ती वस्तू देणारे नाहीत. आणि म्हणून अत्यंत उत्कृष्ट भावनेने वीतरागतेची जो आराधना करतो त्याला सहजच जे आहे त्या सर्व गोष्टी प्राप्त होतात. आचार्य समंतभद्र स्वामींनी म्हटलेलं आहे पुनाति चित्तम दुरितांजनेभ्य. काय म्हटलेलं आहे, न पूजयार्थ स्वै वीतरागे न निंदया नाथ विवांत वैरे तथापि ते पुण्य गुणस्मृतीन पुनाति चित्तम दुरितांजनेभ्य. स्वयंभू स्तोत्रामध्ये त्यांनी हे लिहिलेलं आहे की हे जिनेंद्र भगवान, आपल्या भक्तीमुळे जो आहे ते तर पुण्यबंध खूप दूर. अरे साक्षात जी आहे वीतरागता मिळते, तर वीतरागता ज्याला मिळते त्याला पुण्यबंध होणार नाही का. इष्टोपदेश मध्ये देखील म्हटलेलं आहे की आपल्या स्तुतीच्या माध्यमातून साक्षात मोक्ष मिळतो. तर हे स्वर्ग इत्यादी काय वस्तू आहेत, म्हणजे स्वर्ग इत्यादी काहीही वस्तू नाही, ते तर सहजच ज्ञानी जीवाला प्राप्त होतीलच. आणि जैनीला जर प्राप्त होणार नाही, जो जैन आहे त्याला प्राप्त होणार नाही स्वर्गाधिक, तर कोणाला प्राप्त होणार. म्हणून उद्देश मुख्य जो आहे तो वीतरागतेच्या भगवत भक्तीचा आपल्याला ठेवायला पाहिजे. अशा प्रकारे ह्या स्तोत्राची जी प्रारंभिक भूमिका आहे त्या प्रारंभिक भूमिकेला अधिक विस्तार न देता, त्याच्यामध्ये अजून विस्तार आहे, पुढे आपण एक नवीन विषय देखील सुरू करणार आहोत, त्यावेळेस याच्यामध्ये अजून विशेष आपण जाऊया. परंतु यामध्ये जे आहे मुख्यतेने हा विषय आपण लक्षात ठेवा की वीतरागतेवर आपली दृष्टी असली पाहिजे. यानंतर आचार्य मानतुंग स्वामी जे या स्तोत्राचे रचयिता आहेत त्यांच्याकडे थोडस वळूया. शिबिरामध्ये असलेले जे सर्व साधर्मी होते ते सर्व साधर्मींना हा विषय माहिती आहे, तथापि अनेक साधर्मी जे आहे या ठिकाणी मला दिसतात, म्हणून थोडासा विषय त्या ठिकाणी मी घेत आहे. आचार्य मानतुंग स्वामी. आता आचार्यांचा काळ जाणणे, हे आचार्य कधी झाले हे जाणणे देखील अत्यंत आवश्यक असते. तुम्ही म्हणाल काय आवश्यकता आहे, सरळ भक्तांबरोबर या. हे बघा,
बिन जाने ते दोष गुणन को कैसे तजिये गहिये. आणि जर आपल्या बघा आपल्या घरामध्ये जे आहे आपल्या आजोबांच्या आजोबांना आपण पाहिलेलं आहे का? आपल्या आजोबांच्या आजोबांना, आजोबा म्हणजे माझे आजोबा मी बघितलेले आहेत, आपले आजोबा आपण बघितले, पण आजोबांच्या आजोबांना आपण पाहिलेलं आहे का? की आपण पाहिलेलं नाही. आपण पाहिलेलं आहे का? आपण पाहिलेलं नाही. पण तथापि आजोबांचे आजोबा होते की नव्हते असा जर प्रश्न कोणी विचारला तर ते होते की नव्हते? ते होते. आपण आहोत म्हणजे ते होते. परंतु तथापि त्यांचा फोटो आपण आपल्या घरी लावून ठेवतो की नाही ठेवत? आता वर्तमान पुढची पिढी काय करणार याबद्दल विचार करणार नाही. घरं छोटी झालेली आहेत, पण तथापि त्यांचा फोटो कुठेतरी सांभाळून ठेवलेला असतो. पण त्याच प्रकारे या ठिकाणी सांगतात की ज्यांच्याकडून मला हा मार्ग मिळालेला आहे, ज्यांनी माझ्यावर एवढा उपकार केलेला आहे, तर ते आचार्यदेव कसे होते, त्यांचं स्वरूप कसं होतं, त्या आचार्यांनी कशा प्रकारे ही भक्ती निर्माण झाली, हे सर्व देखील जाणणं अत्यंत आवश्यक आहे. आचार्य मानतुंग स्वामींबद्दल अनेक प्रकारच्या चर्चा जैन निबंध रत्नावली किंवा अनेकांत नावाची काही पुस्तिका आहेत ज्या दिल्लीवरून प्रकाशित होतात. जैन निबंध रत्नावली आणि अनेकांत किंवा इतरही जे साहित्य आहे, या सर्व साहित्याचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्याला हे दिसून येतं की इसवी सन प्रथम शताब्दी त्या प्रथम शताब्दी पासून तर 13व्या शताब्दी पर्यंत म्हणजे जवळपास 1300 वर्षांमध्ये, पहिल्या शताब्दीपासून 13व्या शताब्दी पर्यंत 1300 वर्षांमध्ये, आणि आज आता ही 21वी शताब्दी चालू आहे, म्हणजे आजपासून जवळपास 800 वर्षापूर्वी, आजपासून 800 वर्षापूर्वी आणि तिकडे 1300 वर्षामध्ये जवळपास 10 मानतुंग नावाचे आचार्य झालेले आहेत. किती आचार्य झालेत? 10. आदरणीय प्रकाशजी नाके दादा, लक्षात येत आहे काय सांगितलंय? की 10 जे आहेत ते मानतुंग आचार्य झालेले आहेत. या 10 मानतुंग आचार्यांमध्ये नेमके भक्तामर स्तोत्राचे रचयिता कोण याबद्दल अजूनही विद्वानांमध्ये जे आहे ते काय आहे, पुढे पाठीमागेपणा आहे. कारण की काही विद्वान म्हणतात की ते 7व्या शताब्दीमध्ये झाले, काही म्हणतात ते 9व्या शताब्दीमध्ये झाले आणि काही म्हणतात की ते 11व्या शताब्दीमध्ये झालेले आहे. त्यांचा काळ देखील कालिदास, बाणभट्ट, मयूर, राजा भोज, राजा हर्षवर्धन यांच्या वेळेचा मानला जातो. पण तथापि जेव्हा आपण सर्व अनुषंगाने विचार करतो, दिगंबर परंपरेनुसार विचार करतो, तर याचा मूळ स्रोत जो आहे तो आचार्य प्रभाचंद्राचार्य आहे. दिगंबर आचार्य प्रभाचंद्राचार्य. या प्रभाचंद्राचार्यांचं देखील अनेक प्रकारे अनेक ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहे. त्यामध्ये समयसारवर त्यांनी एक टीका देखील लिहिलेली आहे, ते प्रभाचंद्राचार्य. तर त्या प्रभाचंद्राचार्यांचा एक क्रियाकलाप नावाचा ग्रंथ आहे. कोणता ग्रंथ? क्रियाकलाप. त्या क्रियाकलाप ग्रंथामध्ये त्यांनी अशा प्रकारची उत्थानिका लिहिलेली आहे की भक्तामर स्तोत्राचे रचयिता आचार्य मानतुंग स्वामी हे मुख्यतः श्वेतांबर परंपरेमध्ये किंवा मुख्यतः ब्राह्मण परंपरेमध्ये जे आहे त्यांचा जन्म झालेला होता. आणि त्या ब्राह्मण परंपरेमध्ये असताना त्या ठिकाणी त्यांना एक महाव्याधी, शारीरिक व्याधी ज्याला आपण म्हणतो, ती शारीरिक व्याधी त्यांना झाली. आणि त्या काळामध्ये दिगंबराचार्यांचा सर्वत्र बोलबाला होता. दिगंबराचार्य सर्वत्र विचरण करत होते. त्यावेळेस स्वतःचं ते रोग दूर करण्यासाठी, स्वतःच्या आत्मिक शांतीसाठी, तर लक्षात घ्या या ठिकाणी जरी रोग दूर करण्यासाठी हा शब्द मी वापरला तरी त्या ठिकाणी कोणी असं ग्रहण करू नये की त्या स्तोत्रामुळे त्यांचा रोग दूर झाला. याची अनेक कथा आहेत. सनत कुमार चक्रवर्तींची कथा ऐकू शकता, आपल्याला माहिती आहे की जर मी माझ्या विक्रिया वृद्धीच्या माध्यमातून जरा संपूर्ण शरीरातील कोड दूर झाला तर मग या करंगळीमध्ये हा कोड का राहिला? लक्षात नाही. त्यामुळे आपल्या पुण्याच्या उद्यानीच हे सर्व कार्य सिद्ध होत असतं. तर त्यावेळेस दिगंबराचार्यांच्या त्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी जिनेंद्र भगवंताची भक्ती केली
त्यांच्या पुण्याचा उदय आला आणि त्या पुण्याच्या उदयामुळे त्यांची ती व्याधी दूर झाली आणि गुरूंच्या उपदेशामुळे खरोखर मला लाभ प्राप्त झाला. म्हणून त्यांनी काय केलं की त्या आचार्य प्रभाचंद्रांना विचारलं की हे प्रभाचंद्राचार्य, तुम्ही माझे गुरु आहात, मी काय करू की मला काहीतरी गुरुदक्षिणा तुम्हाला द्यायची आहे, मग मी काय गुरुदक्षिणा देऊ? तर त्यावेळेस जे आहे प्रभाचंद्राचार्य म्हणाले की यामध्ये माझं काहीही नाही, तुम्हाला जर खऱ्या मोक्ष मार्गाला आरूढ व्हायचं असेल तर जिनेंद्र भगवंतांची काय करा, स्तुती करा. आणि त्यावेळेस त्यांनी जिनेंद्र भगवंतांची स्तुती प्रारंभ केली आणि त्या स्तुतीच्या फलीभूत हा जो भक्तामर स्तोत्र आहे महाकाव्य, या महाकाव्याची जी आहे ती उद्भावना झाली. हा असा भक्तीचा एक अद्भुत असा स्त्रोत आपल्या सर्वांच्या समोर जो आहे तो आज उदयाला आलेला आहे, जो आज जनाजनामध्ये मनामनामध्ये जैन धर्मातल्या सर्व परंपरेमध्ये जो आहे हा स्तोत्र अत्यंत उत्कृष्ट रूपाने जो आहे तो ग्रहण करण्यात आलेला आहे. त्यामुळे भक्तामर स्तोत्र हा खरोखर जिनेंद्र भगवंतांच्या स्तुती रूपात्मक आहे. या पाठीमागे जे काही वर्णन आपल्याला मिळतात युट्यूबवर म्हणा किंवा अनेक ठिकाणी आपण त्या कथा बघतात की त्यांना जे आहे एका कोणत्या तरी राजाने 48 टाळ्यांच्या आतमध्ये जे आहे ते त्यांना बंद केलेलं होतं आणि त्या ठिकाणी त्यांनी छंदांची रचना केली. एक एक टाळा जो आहे तो तुटला आणि ते बाहेर आले. तर अशा प्रकारचं जे वर्णन आहे त्या अशा प्रकारच्या वर्णनामध्ये खूप थोडी अतिशयोक्ती वाटते. यासाठी कारण की एक तर वीतरागी संत आणि वीतरागी संतांना एवढ्या 48 टाळ्यामध्ये बंद करण्याची काय आवश्यकता, आणि जरी बंद केलेले असेल तरी 48 टाळे तुटणे हा 48 छंदांशी जो आहे तो संबंध दाखवतो. श्वेतांबर परंपरेमध्ये 44 छंद मानतात त्या लोकांनी, 44 छंदांची कथा सांगितली. मग ग्रहण काय करायचं, ग्रहण काय करायचं? त्यामुळे ही जी कथा आहे ती त्या तत्कालीन परिस्थितीमध्ये खूप अधिक त्याचा प्रचार व्हावा किंवा लोक जे आहे ते जैन धर्माकडे वळावे, त्यांना जिनेंद्र भगवंतांच्या स्तुतीची गोडी लागावी. त्यांना तेव्हा द्रव्यानुयोग कर्णानुयोग समजत नसतील, तर द्रव्यानुयोग कर्णानुयोग क्लिष्ट असेल म्हणून भक्तीच्या माध्यमातून ते या जैन धर्मामध्ये लागावे, जिनेंद्र भगवंताच्या आराधनेमध्ये लागावे, यासाठी कदाचित त्यावेळेस जे आहे अशा प्रकारचं वर्णन करण्यात आलेलं असेल. पण त्या पाठीमागे 48 टाळ्यांची जी कथा आहे ती एवढी युक्तिसंगत वाटत नाही. ती आपण स्वीकार केली अथवा न स्वीकार केली त्यामध्ये आपलं खूप काही कमी जास्तपणा होणार नाही. आपण तर भगवंतांच्या आचार्यांच्या शब्दांकडे त्यांच्या त्या स्तुतीकडे जे आहे ते काय द्यायला पाहिजे, लक्ष द्यायला पाहिजे. अशा प्रकारे जे आहे या ठिकाणी आचार्य मानतुंग जे आहे ते 11व्या शताब्दीचे 10वी-11वी शताब्दी जी आहे तर 10व्या-11व्या शताब्दीमध्ये झालेले आहेत. हे दिगंबर परंपरेनुसार जे आहे मान्य होतं. त्यामुळे हे आचार्य मानतुंग 10व्या आणि 11व्या शताब्दीमध्ये झालेले आहेत आणि त्यांची फक्त ही एकमात्र रचना आजपर्यंत जरी उपलब्ध ही एकमात्र रचना आहे भक्तामर स्तोत्र. आणि आता याला आपण भक्तामर का म्हणतो? कदाचित आचार्यांनी याचं नाव वेगळं ठेवलेलं असेल, पण तथापि ज्या प्रकारे देवागम स्तोत्र आहे, स्वयंभू स्तोत्र आहे, कल्याण मंदिर स्तोत्र आहे, त्याचा प्रारंभ ज्या अक्षराने झाला त्या अक्षरानेच त्याला जे आहे संबोधित करण्यात येतं. त्याच प्रकारे भक्तामर स्तोत्राचा प्रारंभ भक्तामर या शब्दाने झाला आणि त्यामुळे भक्तामर स्तोत्र हे नाव अत्यधिक जे आहे ते प्रचलित झालेलं आहे. अशा प्रकारे जे आहे याची प्रारंभिक भूमिका आणि त्यासोबतच आचार्यांचा परिचय हा थोडक्यात सांगितलेला आहे. विशेष विस्तार खूप आहे, पण त्या विस्तारामध्ये न जाता आपण या ठिकाणीच याची भूमिका आणि आचार्यांचा परिचय याला आपण या ठिकाणी जे आहे पूर्ण करूया. या संपूर्ण याचा सारांश काय आहे, तर संपूर्ण याचा सारांश एवढाच आहे की जगामध्ये लौकिक रुची, साहित्यिक रुची आणि आध्यात्मिक रुचीचे अनेक जीव आपल्याला सापडतात, परंतु त्यामध्ये आध्यात्मिक रुचीवंत जीवांना हा जो स्तोत्र आहे हा विशेष रूपाने आहे. या स्तोत्रामध्ये कुठेही भगवान मला काहीतरी देतात अशा प्रकारचं जे आहे वर्णन नाही, तर भगवंताच्या गुणांची प्राप्ती मला कशा प्रकारे होईल यासाठी या ठिकाणी हे वर्णन केलेलं आहे. आणि भक्तीमध्ये भगवंतांमध्ये जे गुण असतात त्यांची आणि भक्ती आणि भगवंतांमध्ये जे गुण नसतात
त्यांची देखील जी आहे विशेष रूपाने वर्णन करण्यात येतं, परंतु जो ज्ञानी भक्त असतो त्याला त्या सर्वांची यथार्थ ज्ञान रूपाने आणि श्रद्धा रूपाने प्रचिती असते, त्यामुळे जो आहे तो त्या वीतरागतेलाच मुख्य दृष्टीगत करतो, इतर कोणत्याही गोष्टीला दृष्टीगत करत नाही. आणि या भगवंताच्या भक्तीच्या माध्यमातून वीतरागतेकडेच वळणे हा आचार्यांचा किंवा ज्ञानी भक्ताचा मुख्य उद्देश असतो. अशा प्रकारे ही याची एक प्रारंभिक समरी झालेली आहे. उद्यापासून आपण मूळ स्तोत्रावर जे आहे ते प्रारंभ करणार आहोत आणि उद्यापासून मुख्य विषय जो आहे तो आपल्या समोर येणार आहे. काही प्रश्न होते की याची रेकॉर्डिंग आपण मला पाठवावी, काहींनी म्हटलं होतं काल, त्याची रेकॉर्डिंगचं देखील कार्य होत आहे, ते देखील आपल्या ग्रुपवर जे आहे आपल्याला सेंड करण्यात येईल. आणि आपण सर्वांना ह्या धर्म लाभामध्ये जे कोणी आपले इष्टमित्र असतील त्यांना आपण सहभागी करून घ्यावे. त्यामुळे आणि या विषयाबद्दल कोणाला काही जरी प्रश्न असले तरी जे आहे आपण बिलकुल निश्चिंत होऊन जे आहे विचारावे. मी शास्त्राधाराने आणि स्वतःच्या ज्ञानाच्या आधाराने जे काही मी ग्रहण केलेलं आहे गुरु परंपरेने आमच्या सर्व गुरुजनांच्या माध्यमातून, त्या माध्यमातून निश्चित रूपाने आपलं समाधान करण्याचा प्रयत्न करेल. स्वानुभूतीजी रजनीजी बेलोकर यांना काहीतरी प्रश्न आहे, त्यांचा हँड रेज आहे. रजनीजी बोला. सर जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. सर मला मी ग्रुप मध्ये नाही आहे, मला ग्रुप मध्ये ऍड करून घ्या. बरं बरं ठीक आहे. आपण कुठून आहे? मी नांदेडवरून आहे. बरं बरं ठीक आहे. आपल्याला ज्यांनी लिंक पाठवलेली आहे त्यांना आपण हे सांगावे की त्यांनी तो ग्रुपचा नंबर मला पाठवावे, तर निश्चित रूपाने जे आहे आपण ऍड होऊन जाणार. मी शाश्वत धारा मध्ये ग्रुपवर आलेली ती लिंक. हा त्याच्यात एक हे आहे बघा, शाश्वत धारामध्येच एक ग्रुप आलेला आहे भक्तामरचा, त्याला आपण क्लिक करा. आपल्या घरामध्ये कोणी जे मोठे असतील त्यांना सांगा, त्यामध्ये आपण ते ऍड होऊन जाणार. धन्यवाद सर. चालेल. अजून कोणाला काही प्रश्न असेल तर आपण विचारू शकतो. एक त्यावेळेस एक कोणाचा तरी हात वर होता, श्रद्धाजी छायाजी बेंडसुरे यांना प्रश्न आहे. छायाजी बेंडसुरे आपण स्वतःला अनम्यूट करावं. बोला छायाजी. सर हा जय जिनेंद्र. मानतुंग या शब्दाचा अर्थ काय, मला काही म्हणजे कळाला नाही आणखी. येईल या शब्दावकडे देखील आपण उद्याला येणार आहोत. हा शब्द आणि उद्यापासून स्तोत्राची सुरुवात करणार तेव्हा मानतुंग या शब्दाचा अर्थ सांगणार आहे. उद्याला आपण नक्की उपस्थित राहा, त्याचं देखील आपल्याला समाधान प्राप्त होईल. नक्की उद्याला समाधान देऊया आपण. सो जयश्रीजी अवतारे वरणगाव, त्यांना अनम्यूट करावं, त्यांचाही हात. बोला जयश्रीजी. जयश्रीजी अवतारे. आवाज येतोय का सर? हा येतोय, बोला. हा जय जिनेंद्र. हा जय जिनेंद्र. हे भक्तांबर आहे, त्याचा अर्थ सांगावा. भक्तांबर. हा सर्व विषय आता उद्यापासून आपल्याला सुरू होणार आहे, त्यामुळे प्रत्येक छंदावर आपली चर्चा होईल आणि सर्व विषय आपल्याला स्पष्ट. चालेल. अनिताजी आणि अतुलजींचा प्रश्न आहे. हे दोन प्रश्न घेऊन आपण पूर्ण करूया. अनिताजी विचारा. अनिताजी बोला. अनिताजी. हा जय जिनेंद्र पंडितजी. मला प्रश्न काही नाहीये, फक्त एकच आहे की आपल्या परवा शिबिरामध्ये तुम्ही आमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन हा जो उपक्रम शिबिर पूर्ण चालू केलेला आहे आणि भक्तामराचं 48 लोकांचं विवेचन पूर्ण करणार आहे. फक्त एवढीच विनंती की कितीही वेळ लागला आणि किती दिवस झाले तर ह्या भक्तामर स्तोत्राचं विवेचन पूर्ण केल्याशिवाय हे शिबिर बंद करू नये, एवढीच इच्छा आहे फक्त. कारण खूप वेळेला 8 श्लोक 10 श्लोक 12 श्लोक पर्यंत होऊन आम्हाला पुढचा लाभ नाही मिळालेला आहे, तर तो यावेळेला तरी तुमच्याकडून पूर्तता व्हावी एवढीच इच्छा आहे सर. नक्की त्या अनुषंगानेच आपण हा विषय पुढे सुरू ठेवलेला आहे. आणि मुख्यतः सांगायचं तर मी ऍक्च्युली काल रात्रीपासून विचार करत होतो की आपण जे आहे 48 छंद आहे, एका दिवसामध्ये 2-2 छंद घेऊया आणि पुढे जाऊया. त्यामध्ये अनेक विषय असतो आणि तो विषय, कारण की माझी एकच इच्छा आहे की आपण कुठेही जरी बसलेला असला, बसमध्ये प्रवास जरी करत असला आणि भक्तामृतचा कोणताही छंद आपल्या डोळ्यासमोर जरी आला तरी त्याचा अर्थ आपल्या मन मस्तिष्कामध्ये एकदम स्पष्ट झाला पाहिजे, तरच खरोखर त्या
त्या संपूर्ण ज्ञानार्जनाचा जो आहे तो फायदा आहे, त्या अनुषंगाने बरोबर आपण घेऊया, आपण त्याची काळजी करू नये. अतुलजी. धन्यवाद सर. अतुलजींना अनम्यूट करावं. स्वानुभूती. जय जिनेंद्र पंडितजी. आणि ते म्हणाल्या तसं मी अगदी रणदिवे ताईंच्या मताशी सहमत आहे. भक्तामर पूर्ण शिकायची खूप तीव्र इच्छा आहे, त्यामुळे अगदी शेवटीच न्यावं ही इच्छा. पंडितजी, काल आपण जेव्हा पात्र भूमिका सांगत होता त्यावेळी एक 2 शब्द मला अर्थ व्यवस्थित नाही का, निशंकित आणि निकांक्षित असे 2 वर्ड, तर ते थोडस सांगतो. पात्रचा अर्थ काय होतो की जीव, जो पात्र जीव आहे. आपण सर्वजण आज भक्तामराचं पाठ ऐकत आहोत किंवा आपण भगवंतांची स्तुती करतो. मग भगवंतांची स्तुती लौकिक कार्याच्या सिद्धीसाठी करायची नाही. मला कशाची भीती आहे, ती भीती दूर होईल. मला एखादी वस्तू पाहिजे, यासाठी मी भगवंतांची स्तुती करतो, अशी भावना कधीही मनामध्ये ठेवू नये. कारण की सम्यक दर्शनाचे मूळ 2 अंग आहेत, निशंकित आणि निकांक्षित. हे काय सांगतात निशंकित आणि निकांक्षित? की जैन धर्माबद्दल, जिनेंद्र भगवंतांच्या वाणीबद्दल कोणतीही शंका मनामध्ये न ठेवणे, याचा अर्थ आहे निशंकित. आणि जो जिनेंद्र भगवंताचा भक्त आहे तो जिनेंद्र भगवंतांकडे कधीही लौकिक इच्छेची याचना करत नाही. मला सुख, संपत्ती, साधन, सामुग्री मिळो अशी त्यांची कधीही इच्छा नसते. याच नाव काय आहे? निकांक्षित. हे जिनेंद्र भगवान आपल्या समोर मी येऊन आपली स्तुती करतो, एकच आशा आहे की वितरागतेला प्राप्त करू, म्हणून आपल्या समोर येतो, इतर कोणतीही आशा नाही. याचा अर्थ आहे निकांक्षित. सर पंडितजी, बोला. या प्रसंगी जे उदाहरण दिलं होतं श्वान आणि काठीचं आणि सिंह आणि व्यक्ती, तर मग त्याचा ह्याला म्हणजे तुलना इथे करता येत नाही ना व्यवस्थित? याची तुलना जी आहे अशा प्रकारे करायची आहे की जे व्यक्ती फक्त भक्तीकडे वळतात, फक्त लौकिक सुखाची इच्छा करतात, ते लौकिक सुखाची इच्छा करणारे व्यक्ती त्या काठीला पाहतात आणि त्या काठीला पाहून ते ग्रहण करतात. परंतु जे वितरागतेला प्राप्त करणारे व्यक्ती आहेत ते त्या सिंहाकडे पाहतात. हे मुख्य त्यांनी लक्षात घ्यायचं आहे, त्या काठीकडे पाहत नाही. किंवा श्वान, आणि हे उदाहरण यासाठी दिलं होतं, समजा सिंहाच्या समजा सिंह असेल आणि सिंहाला जर आपण काठीने जरी मारलं तरी सिंह काय करणार? काठीला पकडणार नाही, तो त्या व्यक्तीला पकडणार. तर जे काठीला पकडतात ते जे आहे लौकिक सुख सामग्रीची इच्छा करतात, आणि जे सिंह ग्रहण करतात ते वितरागतेकडे पाहतात, असा अर्थ त्या ठिकाणी ग्रहण करायचा. ओके, धन्यवाद. एक अंतिम स्मिताजी विटाळकरांचा प्रश्न शेवटी आपण घेऊया आणि पूर्ण करूया. स्मिताजी विटाळकर. स्मिताजी, आपण अनम्यूट करावं स्वतःला. जय जिनेंद्र पंडितजी. हा, जय जिनेंद्र. हा, मी अमरावतीवरनं बोलत आहे. मी 6 लेवलमध्ये होती, लेवल 6 मध्ये, आणि मी कारंजाच्या आश्रमातूनच शिकलेली आहे. त्यामुळे मला आता हे खूपच छान वाटत आहे. आणि मला असं म्हणायचं आहे की मी अजून पुष्कळ जणांना जॉईन केलं अमरावतीतून, तर मला त्यांना लिंक पाठवायला ग्रुप तयार करावा लागेल का? नाही, ग्रुप नाही, एक भक्तामर नावाचा ग्रुप केलेला आहे आपण, भक्तामर पाठ. तर तो जो ग्रुप आहे त्याला आपण सर्वांनी जॉईन व्हावं. आपला जो नंबर आहे तो नंबर मला सांगा, म्हणजे मी आपल्याला त्यामध्ये हे करतो. फक्त बरोबर, ठीक आहे. माझ्या नंबरवर आपण फोन करा आणि माझ्या नंबरवर फोन करून मला सांगा, आणि मी तुम्हाला ओळखतो, त्यामुळे काही विशेष नाही आहे. आपण निश्चित रूपाने मला फोन करा, आणि त्यामध्ये फक्त एक 257 जणांची त्यामध्ये ही असते लिमिट, तर आपण 257 कदाचित वाटलं तर दुसरा ग्रुप देखील त्या ठिकाणी तयार करता येईल. बरं, ठीक आहे, ठीक आहे. धन्यवाद. आणि लेवल 6 चा रिझल्ट आलेला आहे. आता त्याच्यात माझं नाव नाहीये. आता मी त्यांच्याशी बोलतो शाश्वतशी एकदा आणि त्याबद्दल कन्फर्म करतो. बरोबर, ठीक आहे, धन्यवाद. मी असं समजतो आजचा विषय आपल्या सर्वांच्या लक्षात आलेला असेल. या ठिकाणी आपण कक्षा पूर्ण करूया, आणि जे कोणी आपले साधर्मी या ठिकाणी येण्याचे इच्छुक आहेत, आपण त्या ग्रुपमध्ये त्यांना ती लिंक सेंड करावी,
कारण की मग काय होणार की एकाच ग्रुपवर त्या सगळ्यांना तो सगळा मेसेज मिळेल. समजा या ठिकाणी जर प्रवीणजींनी जर वेगळा ग्रुप बनवलेला असेल तर काय होईल की प्रवीणजीची मग ती जबाबदारी, आपण वेगळा ग्रुप बनवला तरी मला चालेल, काही हरकत नाही, परंतु प्रवीणजींची मग जबाबदारी होईल की प्रवीणजींनी त्या ग्रुपमध्ये जो आहे ती सगळी लिंक सेंड करावी जेणेकरून त्या लोकांनाही धर्मलाभ मिळेल. म्हणून या ठिकाणी सांगतोय की सध्याला त्या एक ग्रुपमध्येच सगळे मेसेज येत राहतील, त्यामुळे सगळ्या शंका आणि सर्व त्या ठिकाणी प्राप्त होईल. या ठिकाणी आपण पूर्ण करूया जिनवाणी स्तुती. जावानी के ज्ञान से सूझे लोकालो, सोवानी मस्तक नमो सदा देतो धो, सदा देतो धो.